त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे मटणाची क्वालिटी चांगली नाही तर वजडी कशी चांगलं म्हणतात. सीन इज नॉट अबाउट मटन आणि वजडी, इज अबाउट मसाला. तरी तुम्ही मटन मागूया, याच्यासाठी मटन मागूया. एका टेबलावरती जेव्हा तुम्हाला एवढ्या थाळ्या दिसतात आणि त्या पण वेगवेगळ्या म्हणजे सुरमई थाळी, चिकन कोंबडी वडे, किमा, वजडी, तुझं मटण, बोंबील फ्राय, म्हणजे हे सगळं जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्हाला यावं लागेल लालबागला. कुठे? श्री दत्त बोर्डिंग. श्री दत्त बोर्डिंग. आणि हे श्री दत्त बोर्डिंगला आम्ही पहिल्या ठिकाणी का घेऊन आलो, या लालबाग परेलच्या एपिसोडमधली जर सर्वात जुनी कुठली खानावळ असेल तिला त्यावेळी म्हणायचे बोर्डिंग, ही आहे दत्त बोर्डिंग. आजच्या लालबागच्या एपिसोडमध्ये आपण काय अपेक्षा आहे लोकांना, काय दाखवणार आहोत आपण? जुना लालबाग काय होतं आणि आता नवीन लालबाग काय झालंय. खरं. सो त्यामध्ये पण लालबागची संस्कृती आहे का ती जात चालली आहे, हे सगळं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. कौस्तुभ हा बॉर्न इन ब्रॉटअप लालबागचा मुलगा आहे. सो लालबागचा पोरगा, परेलचा पोरगा, आणि इथे आहे आपला पश्चिम महाराष्ट्राचा रिप्रेझेंटेटिव्ह. महाराष्ट्र. बोर्डिंगवाली पण फील का नाही ते, कारण पूर्वी, आणि मी हळूहळू काय बोलतो, कारण एक तर बघायला एकदम प्लेस डिसेंट आहे, इंटिरियरचं पण एकदम सुंदर आहे, एकदम शांत. खा आणि गपचूप इकडे निघा आणि स्वच्छता दिसणार प्रत्येक ठिकाणी तुम्हाला. आणि बोर्डिंग काय चालू झाल्या या सगळ्या एरियामध्ये, कारण हा सगळा मिल वर्कर्सचा एरिया आहे. ते सगळ्यांचे परिवारला सोडून लोक इथे काम करायला यायचे आणि त्यांना कुठेतरी घरगुती जेवणाचे फील देण्यासाठी इथे बोर्डिंग हाऊसेस, म्हणजेच एका अर्थाने खानावळी होत्या. आता दर्ट बोर्डिंगच्या ऍक्च्युअल जी एंट्रीज होती आतमध्ये गल्लीमध्ये, हे पूर्वी जे वेटिंग चायच्या हातले खायला मिळायचं. म्हणजे आजोबांची आवड पूर्वी. हा तू बऱ्याच व्हिडिओ मध्ये पण बोलतो ना. सत्तावडीची भाजी. मला पहिलं चालू करूया कोंबडी वडे. कोंबडी वडे छान आहे. चला घ्यायला रेडी आहेत तुम्ही? तुम्हाला टोमॅटोच्या चव येते आणि मग लगेच तिखट, टोमॅटोच्या मागे तिखट लपलेलं आहे गजात. आणि ह्याच्यामध्ये अजून एक चव नेक्स्ट घासामध्ये तुम्हाला कळेल. चालेल. पहिल्या घासात मला टोमॅटो लागला आणि आता मला प्युअर ग्रेव्हीची चव येते त्यात एकदम मस्त. आणि खोबरं मारवाणी जेवणात जे प्रामुख्याने घातलं ते खोबरं असतं. म्हणून मी म्हटलं नेक्स्ट घास खा आता. पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या लोकांना कोंबडी वडे हा प्रकार माहीत नाही. त्यांना काय वाटायचं माहिती आहे, कोंबडी वडे म्हणजे कोंबडीच्या मटणाचा काहीतरी प्रकार, बटाटा वडा. नाही खरंच माझं सुद्धा तसंच होतं ना, मला पण माहित नव्हतं. ज्यावेळेस मी पहिल्यांदा खाल्लं त्यावेळेस मला कळलं की ह्याला वडे म्हणतात. हे कोंबडी जरा हे कोंबडी वडे. आणि हे मेन वडे, हे जे वडे पण आहेत ना, हे थापण्याची पद्धत पण यांची टिपिकल मालवणची. बघ माझं काय आहे, माझं प्रेम आहे या जागेवरचं. आणि मी आलो की मी ही जागा म्हणजे खायचंच आहे. हो, तिघांचे ट्रिपल थम्सअप मिळालेला आहे. मी रेटिंग कमी दिल्यामुळे रडायला लागले लोक. प्लीज असं करू नका, मला ऑनेस्ट राहावं लागतं माझ्या कामाबरोबर. या बोर्डिंग हाऊसला यायला लागलो माझ्या आजोबांमुळे. म्हणजे आजोबा इंडिपेंडन्सच्या काळातले BMC मध्ये काम करणारा माणूस, धोतर घालून, काळा कोट घालून इथे खायला येऊन मला हात पडून घेऊन यायचे. आणि इथे आम्ही वजरी आणि खिमा त्यांनी मला पहिलं खायला शिकवलं. त्यामुळे हे दोन्ही आयटम माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी इथे खाल्ले. दिसतो रंग पण काय डिफरंट. गोडूच आहे पण डिफरंट. चांगला किमा. मी तुम्हाला चव मटणाची येते आणि इथे बिलकुल चिकन किमा नाही, हा मटण किमा आहे. बघा कोकणात फार कमी ठिकाणी तुम्हाला झणझणीत जेवण मिळतं. मी तेच सांगतोय, दिसताना झणझणीत आणि तो मसाला बनवतानाच त्याच्यामध्ये ज्या मिरच्या वापरतात ना, असं तुमचा काळा मसाला आहे ना, तसा कोकणाचा मसाला बिलकुल पण नाही. माझ्याकडे तुझी गरज लागेल की मला मिळतोय ट्रिपल थम्सअप. आता माझा फेवरेट आयटम वजरी. बघूया कसं लागतो, तसं आहे का अजून बघूया आपण. वजरी आयटम ही जागा फेमस या डिशमुळे झाली. ही डिश आहे ती.
त्या वजरीचा कमाल बनवतात. मला वजरी खाऊन वाटणार पण नाही की तुम्ही वजरीचं काय अरोमा काय. वजरीचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे की वजरी साफ कशी केली आहे. वजरीबद्दल असं वाटतं की शी वजरी काय खायची घाण असते ते. एकदा दत्त बोर्डिंगमध्ये या आणि वजरी खा. मी तुमचं म्हणतो तुमच्या फॅमिलीमधला जो सर्वात लहान मेंबर असेल ना त्याला पण वजरी खायला लागला त्याला पण आवडणार. त्या माझ्याकडनं जेन्युनली मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आता मटण ट्राय करून बघा कारण तुम्ही मटणाच्या प्रांतातनं येता. मुंबईचं मटणच नाही आणले का तिकडून आणले वाटतं मटण. तिकडून आणले मटण. ह्या सगळ्यात मला हे मटण आवडलं ना. कुठला थम्सअप द्याल तुम्ही याला. मुंबईतलं पहिलं मटण खाल्लं आहे मी. मला सगळ्यात जास्त मटण आवडलेलं आहे. ऑफिशियल गोल्डन थम्सअप आहे माझ्याकडनं. माझ्याकडनं याला नक्कीच मिळतो आहे ट्रिपल थम्सअप. त्यांनी गोल्डन थम्सअप दिला आहे कारण ह्यांना अपेक्षा नव्हती. माझ्या अपेक्षा मुंबईकडनं असतायत. मला असं अजून मी शोधतोय मटण रजा ज्याला मी गोल्डन थम्सअप देईन कारण मी त्या गोष्टीला गोल्डन थम्सअप देतो जिथे मी ते खायला परत परत जातो. टिल डेट आपण आता खाऊया ज्याच्यात मुंबई फेमस आहे सुरमई. रिव्ह्यू देईपर्यंत ती झालेली आहे थंडगार. पण खऱ्या मासे तीच कमाल आहे की थंड झाला पण कशी लागते. चांगला लागलाच पाहिजे. आणि बघा ह्याच्या पहिली गोष्ट तुम्हाला असं कुठेही मसाला बाहेर काढता येणार नाही. बघा दिसतं तुम्हाला कुठेही ट्राय करा तुम्हाला मसाला निघणार नाही. एक जीव झालेला आहे. मला अजून पण अपेक्षा आहे. दिखाओ पे मत जाओ अपनी अक्ल लड़ाओ. नेवर जज अ फिश बाइट्स लुक. ओ माय गॉड. नाही दादा 1% नाही 0.5% सुद्धा वास नाही त्याला. या प्रकाराला आणि इतक्या वर्ष एवढं अमेझिंग देण्यासाठी या थाळीला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. म्हणजे ही सुरमई परत परत काय रात्रंदिवस खाऊ शकतो. थंड झाल्यावरती पण भारी लागते. गरम गरम तर काय लागेल हे. आता ह्यांना दाखव बोंबील कसे खायचे. बोंबीलचं इंग्लिश मधलं नाव माहिती आहे ना. बॉम्बे डक. डक. बॉम्बे डक. ह्या मासाची खासियत अशी आहे की हा मासा मुंबई जवळच्याच फक्त समुद्रकिनारी मिळतो. हा तुम्ही जगात कुठेही जा मिळणार नाही. कारण हा डॉक वरनं निघायचा. शिपमेंट राहायचा. बॉम्बेच्या डॉक वरनं आलेला म्हणून बॉम्बे डॉक. आता कसं खायचं शिकवतो ना. डायरेक्ट चावा. डायरेक्ट हे घेतलं पाहिजे. असतो ना पण यार. आणि चावा पहिले घेऊ नका. पहिलं सगळं चावा 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 सगळं चावा त्याचं लाळ मिक्स होते. त्याला गोळा होते छान तोंडामध्ये. जेव्हा वाटेल की काहीच तुमच्या घसा लागणार नाही असं वाटतं जेव्हा सगळं चेंदामेंदा झालाय तेव्हा तो वाट टाका. कळलं तुम्हाला टेक्निक कसं खायचं बोंबील. खूप छान मासा आहे बॉम्बे डक. कसा वाटला. खूप भारी खूप भारी. या बोंबीला माझ्याकडनं मिळत आहेत ऑफिशियल गोल्डन. आता आपण हे खाऊया. त्याच्या आतमध्ये भेज आहे आणि कांद्यात मस्त परतलेलं आहे. काय खातोय मी मलाई. अरे कांदा इतका भारी लागतोय त्यात. भेजा ऍक्च्युली आतून खूप सॉफ्ट असतो पण तो कांद्यावर परतवला ना त्यांनी त्याला आवरण कडक झालंय. मसाले बाप आहेत. हा चकना म्हणून नेक्स्ट लेवल आयटम आहे. या भेजाला मिळतो आहे ऑफिशियल डायमंड थम्सअप. क्रेझी लेवल भेजा मी डिक्लेअर करतोय या भेजाला. मी ह्याच्या आधी ते भेजा खाल्ला नव्हता. मी फर्स्ट टाइम भेजा खाल्लाय. या दत्त बोर्डिंगच्याच पार्टला एवढा वेळ गेला आमचा की अजून भरपूर अख्खा लालबागचा एपिसोड बाकी आहे. त्यामुळे पटकन खाऊन घेतो. आणि चॅनल नवीन आहे आपलं आहे पण सबस्क्राईब करायचं आहे तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. आमची मस्त कंपनी फिरते. मस्त गोष्टी बघायला मस्त गोष्टी खायला मस्त गोष्टी दाखवायला आम्ही करतो काहीतरी. तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा आणि चॅनल लोकांपर्यंत पोचवा. नवीन चॅनल आहे पण माणसं जुनी आहेत. सो आता गव्हर्नमेंटकडनं ह्या बिल्डिंग्सना रिडेव्हलपमेंटची लगेच परमिशन नाही मिळते आणि हेरिटेज कायद्या अंतर्गत आले. तू बघशील आपण जाताना पुढे बघू सलग बिल्डिंग एकमेकांना इंटरकनेक्टेड किती वर्ष पण ओनर वेगळे आणि किती वर्ष झाले. ब्रिटिशांच्या पण आधीपासूनच्या बिल्डिंग म्हणतात ज्या उरल्यात काही शेवटच्या आता काही परेलमध्ये आहेत. बाकी लालबागची साईड ऑलमोस्ट सगळ्या रिडेव्हलपला गेलं आणि ही उरली आहे कारण ती वर्ल्ड हेरिटेजला गेली साईड. कौस्तुभ तू मला मस्त फिरवतोयस मला तर आपण खाण्याचे स्पॉट्स फिरतो पण मला ना जरा हिस्ट्रीबद्दल जाणून घ्यायचं कारण मी फक्त लालबागचा राजा एवढंच लालबागची ओळख मला माहिती आहे. सो तीच ओळख सगळी अजून तुला
चांगल्या पद्धतीने देण्यासाठी मी माझ्या आजोबांना तिथे घेऊन आलो. अरे आजोबाच यस आजोबा पुढची माहिती सांगतील. नमस्कार आजोबा. आता जी लालबागची संस्कृती आहे ती संस्कृती पहिली गोष्ट काय होती आणि का हरवली, हे 2 प्रश्न आहेत माझे. मुंबई जी आहे हा हे मुंबई त्यावेळेला औद्योगिक ही होती, राजधानी होती ती. बरोबर. आणि म्हणजे ब्रिटिश काळाच्या अगोदरपासून ह्या मुंबईमध्ये हा खूप असे कारखाने वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. मिल वगैरे ब्रिटिशांनी सुरू केल्या. हा आणि त्या मिल सुरू केल्यानंतर इथला कामगार जो होता तो बऱ्यापैकी मिलमध्येच काम करायला लागला वगैरे. बरोबर. हा, कारण मी एका मिलमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा मला 1818चा मला एक साचा दिसला. 1818. हा 1818चा. खानावळीचं हे कल्चर पण आहे, म्हणजे खानावळी ही पद्धतच हा ही गिरगाव आणि लालबाग आणि परेलमध्ये क्रिएट झाली, चालू झाली. लालबाग जिथे गिरणी कामगार होते ना तिथून ती डेव्हलप झाली ती. कारण त्यांची घरं गावामध्ये होती त्यामुळे जेवणाचे त्यांचे नेहमी हाल व्हायचे. आणि त्यावेळेला श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट पार्टीचे लीडर होते आणि ते कामगारांचे पुढारी होते. आणि त्यावेळेला जेव्हा संप व्हायचे, मिलचे संप जेव्हा व्हायचे त्या संपामध्ये त्यांचं एक नेहमी हे असायचं की 1 पाऊल आतमध्ये आणि 1 पाऊल बाहेर. कारण संप केल्यानंतर आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या थोड्या जरी मान्य झाल्या तरी त्या आपण काम सोडायचं नाही वगैरे. बरोबर. पण 1983 साली जो संप झाला, दत्ता सामंतांचा सर्वात मोठा संप झाला, मिल सगळ्या बंद पडल्या. आणि मिल बंद पडल्यामुळे काय झालं, ती जी कामगारांची अशी जी एक संस्कृती होती म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली, त्याच्यामध्ये दिवाळीला मोठे सण वगैरे व्हायचे. बरोबर. आणि म्हणजे घराघरामध्ये पितळेचे असे मोठमोठी भांडी अशी चकचकीत करून ठेवलेली असते. एवढी मोठी श्रीमंती त्यावेळेला दिसायची आम्हाला लालबागमध्ये. जय राम कृष्ण हरीमध्ये चांगल्या साड्या मिळायच्या, 9वारी साड्या, नथ वगैरे अशा. आणि मिलमध्ये आम्ही जायचो म्हणजे दसऱ्याच्या वेळेला आम्हाला मिठाचे पुडे वगैरे मिळायचे. इतकं वैभव होतं. ते वैभव अचानकपणे संपल्यानंतर खाण्याचे हाल व्हायला. बरोबर. आणि त्यावेळेला काय झालं, त्यावेळची तरुण मंडळी जी होती कॉलेजमध्ये जाणारी वगैरे ती मंडळी गँगस्टरकडे वळली. कारण काय कामधंदे नव्हते त्यावेळेला. आणि काही माणसं गावामध्ये निघून गेली शेतीसाठी, कारण शेतीमध्ये काम करणारे भरपूर कामगार इकडे होते. आणि आता ते म्हणतात की आता तुमचे मिल गेले पण मिलच्या की मॉल आले. आणि दुसरी गोष्ट काय झाली, खानावळी ज्या होत्या त्या खानावळी पण गेल्या आता. कारण त्यांना आता हे जे तुम्ही ऑर्डर केल्यावर लगेच फूड यायला लागलं, इन्स्टंट फूड त्यांना मिळायला लागलं. लालबाग परेलमध्ये कोकणी माणसाचा जास्त प्रभाव आहे. आणि पगडा होता. आणि कसं होतं, क्वालिटी होती जेवणामध्ये. म्हणजे मी खानावळ चालवतो म्हणजे धंदा करत नाहीये मी, ही माझी मुलंच आहेत अशा प्रकारची होती. आणि बायका एवढं काम करायचे ना, सगळंच त्याला गायबच झालंय आता बघतो आपण फक्त काचेच्या बिल्डिंग दिसतात आपल्याला उभ्या असलेल्या, ते अजून लालबाग परेलला गरम करत चालले. हो. तेच ना, ते खूप इन्फ्लुएन्सर लोक येतात. भाई इन्फ्लुएन्सर, तू आज जो बघशील ना तुला कळेल की काय आहे. तुला वाटेल काय इंस्टाग्रामच्या अकाउंटच्या आतमध्ये आपण खायला काय आलोय? थाळी कुठली? सेम जे तिकडे मिळतं ते इकडे मिळतं. म्हणजे तर आय लव्ह मिसळ लिहिलंय. हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे? अरे नाईस. तुम्हाला असं फॅन्सी वाटलं असं काहीतरी वाड्याच्या आतमध्ये बसलेत, पण वाड्यात आम्ही ॲक्च्युअली चाळमध्ये आहोत. आणि ही तीच चाळ आहे जिथे होतं दत्त बोर्डिंग. त्याच्या पुढे तुम्ही चालत आला तर तुम्हाला लागणार आहे द मोस्ट व्हायरल सेन्सेशन ऑन इंटरनेट. इट्स कॉल्ड माझघर. यु नो, इन्फ्लुएन्सर लोकांचं लोकांचं माझघर आहे. म्हणजे गरिबांचं असतं घर, श्रीमंत असतं माझघर, आणि त्यांना माज असतं. तर यांना माज आहे, यांच्याकडे मासे चांगले मिळतात, यांचं कोंबडी वडे चांगलं आहे. तर दोन्ही गोष्टी मागवलेल्या आहेत. तुम्ही एकतर पहिली गोष्ट ह्याचं इंटिरियर बघाल तर तुम्हाला कुठलाही अँगलने फोटो काढा, छानच दिसणार. आणि हे काय आलं, टेस्टिंगसाठी पापड आमच्याकडे. मी आतापर्यंत आयुष्यात उभा पापलेट कधी बघितला नव्हता. आडवे पापलेट खूप बघितलेत, पण बाई हे जे म्हणजे यांचं ओव्हरऑल प्रेझेंटेशन तुम्ही बघाल, मग द वे त्यांनी, म्हणजे तुम्ही एवढे चपटे कधी बोंबील बघितले होते का, की जे उचलताना पण तुटत आहे. आणि काय गरम आहे बाबा बाबा बाबा. ठेचा प्रॉन्स बघितले असतील का, की जे असे सुशीसारखे वाटत आहेत हे प्रॉन्स. फक्त बघायचे आम्हाला काही प्रॉन्सची शिशी काढली आहे का, कारण प्रॉन्सच्या मध्ये काळा धागा असतो, तो काढून खाल्ला पाहिजे, नंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो, खराब होतं. दुसरी सुरमई फ्राय एकदम मस्त
जो मसाला पण आहे तो व्यवस्थित लागलेला आहे, त्याला क्रंची द्यायचा बघा, ह्याचा मसाला असा निघतो. हा वाला एक स्टाईल आहे बनवण्याची, फ्रायची पद्धत आहे, त्याच्यामुळे असं बनतात. आणि हा उभा पापलेट म्हणजे काय भाई क्रेझी आहे. म्हणजे पाण्यात जसा पोहतो तसाच त्यांनी आणून दिला. तसंच म्हणजे फ्रेश दिसला पाहिजे तुम्हाला. दिसला पाहिजे. मगाशी पण तुम्हाला कोकणातलं खायला घातलं, ते पश्चिम महाराष्ट्र मीटअप कोकण असं कोकण झालंय. म्हणजे मुंबईत येऊन तुम्ही कोकणाला कोकणी माणसाला भेटायचं झालंय ते लिटरली. हा. कम्प्लीट वेगळा ना मगापेक्षा. बोंबील हा त्याच्या क्रिस्पीनेससाठी ओळखला जातो. हो, त्याला तो क्रिस्पीनेस नाही. काहीच नाही, लुसलुशीत मासा. म्हणजे हे ऑथेंटिकच्या लांब आहे, पण चवीच्या खूप जवळ आहे. मगाशी आपण जे खाल्लं दत्त बोर्डिंगला, त्याला कसं चव कमी होती प्रत्येकाला. तुम्हाला त्या माशाची चव होती, त्या गोष्टी चव होती. यात तुम्हाला प्रॉपर मसाल्याची चव पण येते. याला जर मला कुठं थम्सअप द्यायचं आहे तर माझ्याकडनं मिळतं ऑफिशियली डबल थम्सअप. का डबल थम्सअप? जरा महाग आहे, चव अशी युनिक नाही आहे की तुम्हाला वाटेल ही चव तुम्ही आधी पण घेतलेली असणार अशा माशांची. पण मसाला आणि मीठ छान लागलं आहे. आणि मासा बिकॉज ज्यांना कोणाला मासे खायला आवडत नाही त्यांना हा मासा आवडेल, कारण हा मासासारखा लागतच नाही, कारण त्याच्यामध्ये काटे वगैरे नाहीच आहे. हा ह्याचा ठेचा आहे आणि ही अशा आतमध्ये कोलंबी आहे. त्याची शिशी आपण बघूया शिशी काढली का बघूया आपण. ये सगळं शिशी काढलेली आहे. आता कसं माहिती आहे, ठेचा हा इंडियन शेजवान सॉस आहे. तुम्ही कशात पण टाका, तो आपल्याला त्या गोष्टीला टेस्टी बनवतो. आणि मला ठेचाचं असं पण वाटतं की प्रत्येक 10 किलोमीटर नंतर ठेचा बनवण्याची पद्धत पण बदलते. कारण लसूण फरक पडतो, मिरची फरक पडतो, लसूण मिरची फरक पडतो, बेसिक इन्ग्रेडियंट चेंज होतात. त्यामुळे फरक पडत असतो. आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे, आता ठेच्यामध्ये इन्व्हेंट व्हायची गोष्ट बाकी आहे, ठेचा लॉलीपॉप. बाकी ठेचा टिक्का झाला आहे, ठेचा पोहे झाला आहे, पण ठेचा लॉलीपॉप बाकी आहेत. सो कोण इंडस्ट्री या फूडमधलं बघत असेल मला तर ठेचा लॉलीपॉप बनवून दाखवता. पण क्वालिटी चांगली होती. म्हणजे प्रॉन्सची पण क्वालिटी एक नंबर आहे. प्रॉन्स कुठेही फ्रोझन नाही आहेत, प्रॉन्स कुठेही फ्रोझन पण म्हणजे पण ना ते थोडेसे पिठरू वाटतात तसे पण नाही आहेत. मासे फ्रेश. कधी कधी ते प्रॉन्स आपल्या आजकाल नदीत याच्यात तलावात ग्रो करतात. सो ह्याला माझ्याकडनं अगेन मिळतो आहे नॉर्मल ऑफिशियल थम्सअप. आणि ही परत ही माझघर जागा फेमस का झाली, आणि ह्या जागेवरती केळवण व्हायला लागली लोकांची. म्हणजे आम्ही पण जेव्हा एंटर केलं तर ऑलमोस्ट एक केळवण संपलेलं होतं आणि आम्ही जस्ट एंटर झालो. आणि त्यांनी खूप म्हणजे जे पण कोणी नवीन रेस्टॉरंट काढत आहेत आणि त्यांना सोशल मीडियाचा गेम क्रॅक करायचा आहे, त्यांनी प्लीज माझघरला स्टडी करा. आणि माझघरने ज्या लेवलला सोशल मीडियाला घेऊन गेले आणि त्यांनी एक स्वतःचं वेगळं एक म्हणतात ना एक क्रायटेरिया बनवला किंवा एक स्टँडर्ड नाही, स्टँडर्ड फूड क्वालिटी देतं, पण स्वतःचं क्रायटेरिया बनवला की तुमच्याकडे कुठं फंक्शन आहे आणि केळवणचं फंक्शन आहे ते माझघरला आले पाहिजे. आणि ऑल ओव्हर ठाणे म्हणा, मुंबई म्हणा, कुठल्याही माझघरच्या फार कमी वेळात माझघरने लालबागचं नाव सगळीकडे पसरवलं. म्हणजे दत्त बोर्डिंगला 80 वर्ष लागली आहेत. 5 वर्षात या माणसांनी करून दाखवलंय नाव लालबागमध्ये. मासे खावे तर मुंबईत खावे, म्हणजे कोकणात खावे. मासा फ्रेश. थोडंसं अच्छा, मसाले मला खरंच आवडले. त्यांचे मसाले चांगले आहेत. मला वाटतं ह्यांचे मसाले हे खामकरचे पण आहेत. स्वतः आम्ही त्यांच्याकडून मी स्वतः मसाले इकडे बनवतो. हो मग ते आणि नाही इव्हन कारण इव्हन खामकरचं जे आहे ना ते फेमस लालबाग हा जो अख्खा एरिया आहे हा फेमसच मसाल्यांसाठी आहे. जसे हे आता माझघरसारखं रेस्टॉरंट आहे, तुम्ही तुम्हाला जसे हवे तसे मसाले बनवून घेऊ शकता. मसाल्याचे पदार्थ जे आहेत, मिरच्या, धणे ह्यांची प्रमाणं असायची आणि त्याच्यामध्ये वेलची किती टाकायला पाहिजे किंवा दालचिनी किती टाकायला पाहिजे, काळं मिरी किती टाकायला पाहिजे वगैरे, असं जवळजवळ 15 की 16 पदार्थांचा तो मसाला बनतो. वेगवेगळ्या मिरच्या आहेत, त्या मिरच्यांमध्ये बेंडकी मिरची आहे, नंतर तिखट मिरची आहे, नंतर काश्मीरी मिरची आहे, अशा वेगवेगळ्या. तर त्यांची चव बनवणारी जी मंडळी होती, म्हणजे खानावळी चालवणारी जी मंडळी होती, त्यांची स्वतःची अशी एक वेगळी चव असायची. दादा तुम्ही रेटिंग द्या, आणि तुम्ही आजकाल सुरमईचे नवीन फॅन आहात, तुमच्यामध्ये कुठलं रेटिंग आहे ह्याला? त्यामुळे ह्याला माझ्याकडून मिळतो आहे ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. पापलेट करण्याची मजा ही असते की असा टाकायचा बोट आणि असं त्याला काढायचं. आएगा वो असली माली आएगा. ठेचा भरलेला आहे, ठेचा नाही का चटणी हिरवी यांची. कोकणाची मासे खाल्ले आपण वेंगुर्लामध्ये, आंबोलीमध्ये, तर तिथं मोस्टली चव माशाची राहते. त्याचा धक्का वेगळा टार्गेट ऑडियन्स आहे आणि ह्याचा टार्गेट ऑडियन्स वेगळा आहे. हे चमचमीत फूड आहे. म्हणजे आजोबा म्हणायचे ना की तुम्ही काय रेस्टॉरंट खाता,
फक्त तिखट आणि मीठ असतं ते हे ओव्हरऑल या रेस्टॉरंटमधले जेवढे पण मसाले आहेत त्यात आमच्या तिघांकडनंही मिळतं आहे ट्रिपल थम्सअप. तर ही चिकन थाळी आहे, म्हणजे कोंबडी वडे आपले जे आहेत ते. आता याचा बघा रस्सा बिस्सा सगळं तिखट वाटतं बघून. व्हेरी सिम्पल चव. पहिली गोष्ट म्हणतो मी, हे वडा एक नंबर आहे. ज्याला माझ्याकडे मिळतोय ऑफिशियली ट्रिपल थम्सअप. खूप छान वडा आहे. म्हणजे यांनी काय केलंय ना, जे मटणवाली चव आहे ना ती चव आहे ह्याला चिकनला. तुला सासूरवाडीची आठवण आली ना खाऊन? हां, मला त्या ग्रेव्हीने थोडीशी सासरवाडीची आठवण आली. मला त्याला जावं लागेल सांगलीला. काय ते सासूरवाडी चांगली आहे आणि सांगली मनाने खूप चांगली आहे. कमेंट करून सांगा तुम्हाला सांगलीचा एपिसोड बघायला आवडेल का? आपण तुमच्याकडे लवकरच करू. हॉटेलवाली चव आहे, लोकांना आवडणारी चव आहे. त्यामुळे आहे जेवण टेस्टी, वर्थ इट आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करू शकता आणि जर तुमच्या बजेटला आणि तुमच्या चवीला हे आवडलं तर तुम्ही ते परत येऊ शकता. काही कामगारांच्या खोल्या होत्या, 2-2, 3-3 खोल्या होत्या. तर त्या खोल्या त्यांनी मग त्यांना राहण्यासाठी दिल्या. भाड्याने जायचे. एका खोलीमध्ये जवळजवळ 25 ते 30 कामगार, म्हणजे एका खोलीमध्ये 25 ते 30 कामगार म्हणजे राहायचे. आता आपण बघतो जी छोटीशी खोली आहे हा, 10x12, त्यामध्ये 25 लोक राहायची 25-30 माणसं राहायची. आणि आणि 3 त्यांच्या शिफ्ट मध्ये काम व्हायची. 3 शिफ्ट मध्ये ते जायचे. म्हणजे आता मी पहिल्या शिफ्टला आहे, हा. तर दुसऱ्या शिफ्टचा माणूस माझ्या त्या जागेवर झोपणार. नंतर तो गेल्यानंतर तिसऱ्या शिफ्टचा माणूस त्या जागेवर झोपणार. ट्रेनचं कंपार्टमेंट असतं तसं वाटतं. पण तू एक गोष्ट बघितलीस का, आता हे जे घर आहे, त्या घरामध्ये नॉर्मल घरात जे पाहिजे सगळ्या गोष्टी आणि हे सांग, आणि उगाचच फॅन्सी शोबाजी करून काही साध्य होणार नाही. साधी सोपी सरळ राहणीमान आहे. आणि असं नाही की इथे राहणारी लोक त्या गोष्टी अफोर्ड करू शकत. इतकी वर्ष मुंबईत जगतायत, मुंबईत राहतायत. ते बोलतात की मुंबईत एकदा राहिलं तर तुम्ही जगात कुठे राहू शकता. तेही हो. की 1 मे 1960 साली आपला महाराष्ट्र हो. मुंबईचं आपल्याला मिळाला. तर त्यावेळेस इथल्या लोकांची, कामगारांची काय म्हणजे ही होती, तो कामगार दिन म्हणूनच हे केला, ते साजरा झाला. साजरा पण झाला. लोकांची भावना काय होती म्हणून त्यावेळेस? आता महाराष्ट्र दिन आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा, आणि एक गोष्ट आहे म्हणजे मुंबईतल्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन पहा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अजूनही लालबागमध्ये जोरात होतो, बाकीच्या ठिकाणी होत नाही तसं. माणसं जेव्हा ह्या चळवळीमध्ये होती, त्या चळवळीमध्ये त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली तिथे, की आम्हाला मुंबई मिळालीच पाहिजे, एवढी त्याच्यामध्ये एकता होती आणि आस्था होती. त्यामध्ये 55 साली जवळजवळ 20 माणसं मारली गेली आणि 56 साली गोळीबार झाला वगैरे. आज जे शिल्प उभे हुतात्मा चौकामध्ये, त्याच्यामध्ये एक कामगार आणि एक शेतकरी आहे, त्याच्या हातामध्ये मशाल आहे आणि त्याच्या खाली पाटी आहे. त्या पाटीवर जवळजवळ 107 लोकांचे हुतात्मे, आणखीन कितीतरी हुतात्मे झालेले होते जे आपल्याला माहीत नाही आहे. त्या हुतात्म्यांसाठी आपण काय करतोय? स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी महत्वाचं आहे, तसंच कामगार दिन पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. हो, महाराष्ट्र दिन मस्त So, मला वाटतं यावेळी जेव्हा आपण 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन सेलिब्रेट करू, तेव्हा जसं आपण स्वातंत्र्य दिन करतो त्याच जल्लोषात झाला पाहिजे यावर्षीचा महाराष्ट्र दिन. काय म्हणतात? या वर्षीच नाही, सगळे महाराष्ट्र हो, सगळे. आणि शाहीर साबळेंच्या एका याच्यामध्ये एक गाणं आहे ते असं लिहिलेलं, दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. खरंय खरंय ते. म्हणजे ज्या ज्या वेळेला दिल्ली संकटामध्ये होती त्यावेळेला महाराष्ट्र धावून गेलेलं आहे. हो आणि महाराष्ट्र सगळ्याच बाजूने धावून गेले. आणि कसं आहे, मराठी माणसं आहेत ती, हो खूप अशी संवेदना त्यांच्यामध्ये आहे हो. आणि एकमेकांना प्रेम द्यावं ते सामावून घेतात. त्यांना लाथा मारून बाहेर काढलं जातं आणि त्यामुळे आता जी परिस्थिती आहे तिथे आपला टक्का कमी होत चाललाय मराठी माणसांचा. तेच विचार करण्याची गोष्ट आहे की आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लालबागचा पहिला एपिसोड आवडला असेल. पहिला यासाठी म्हणतोय कारण ह्याच आठवड्यात लालबागच्या अजून 3 एपिसोड येणार आहेत. आता मला सांगा, लालबागचा राजा विसर्जनाला कुठून बाहेर पडतोय माहिती होतं? कारण लालबाग ही जागा एका एपिसोडमध्ये संपवण्यासारखी मुळीच नाही आहे.